सोनं महागलं, दूध महागलं, सीएनजी महागला. मे महिन्यात जसा उन्हाचा पारा वर चढतोय तसा महागाईच्या झळाही चटके देत आहेत असं म्हणावं लागेल. खास करून 10 मे ते 14 मे या 4 दिवसात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे फेरबदल झालेत. पश्चिम आशियातील तणाव आणि इराण संकटामुळे केंद्र सरकारनं अनेक कठोर निर्णय घेतलेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. सोन्यावरच्या आयात शुल्कापासून ते मनरेगा कायदा आणि आता साखर निर्यात बंदीपर्यंत सरकारनं मोठे निर्णय घेतले. कोणते आहेत हे बदल आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. 10 मे रोजी पंतप्रधान मोदींनी देशातल्या जनतेला संबोधित केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, पुढचे 1 वर्ष सोने खरेदी टाळा, वर्क फ्रॉम होम सुरू करा, देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्या आणि परदेशवारी पुढे ढकला असं मोदी म्हणाले. यामागं परकीय चलनसाठा वाचवण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. पण सरकारच्या या आवाहनानंतर पुढच्या 4 दिवसात देशात काय बदल झाले, त्याचा सामान्यांवर काय परिणाम झाला पाहूया. याचा पहिला बदल झाला तो सोने चांदीच्या दरात. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, त्यातच सरकारनं सोन्या चांदीवरच्या आयात शुल्कात 6% थेट 15% वाढ केली आहे. यामध्ये 10% मूळ सीमाशुल्क आणि 5% कृषी पायाभूत सुविधा उपकर यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमती कडाडल्यात. सोन्याचा दर तब्बल 1,60,000च्याही वर गेलाय, ज्यामुळे सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलीये. आणखी एक घाव बसला तो दुधाच्या किमतीवर. अमूल आणि मदर डेअरी सारख्या दिग्गज कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. दिल्ली एनसीआर मध्ये मदर डेअरीचं फुल क्रीम दूध आता 72 रुपये लिटर झालंय. अमूल गोल्डच्या अर्ध्या लिटरच्या पिशवीसाठी आता 35 रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. अमेरिका इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडलेत. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे संकेतही देण्यात आलेत. पश्चिम आशियातला तणाव निवळला नाही तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीचा भार पेलणं सरकारसाठी कठीण होईल, ज्यामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आमचा प्रवास आणखी महाग होणार आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानं आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. 10 ते 14 मे दरम्यान भारतीय रुपया घसरून प्रति डॉलर 95.70 इतक्या खाली आलाय. याचा परिणाम आयातीवर होणार आहे. आता आयात होणाऱ्या वस्तू अधिक महाग होऊ शकतात. युद्धस्थितीचा परिणाम विमानसेवेवरही होतोय. इराण युद्ध आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे एअर इंडियानं मोठा निर्णय घेतलाय. 13 मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एअर इंडियानं 29 आंतरराष्ट्रीय मार्गांवरची उड्डाणं तात्पुरती स्थगित केली. जून ते ऑगस्ट 2026 या दरम्यान प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. केंद्र सरकारनं 14 मे पासून साखरेची निर्यात बंदी केली आहे. भारत हा ब्राझील नंतर जगातला दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. पण आता सरकारनं कच्ची आणि रिफाईंड अशा दोन्ही साखरेवर निर्यात बंदी केली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढतायत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरतीये. सरकारच्या निर्णयाचा फटका निर्यातदार आणि कारखान्यांना बसणार आहे, ज्याची झळ सामान्य शेतकऱ्याला बसणार आहे. एकंदरीत युद्धस्थितीच्या झळा भारतात आता अधिक जाणवू लागल्यात. मध्य पूर्वेतला तणाव निवळला नाही तर येत्या काळात सरकार आणखी कठोर नियम करण्याच्या तयारीत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.